हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं अश्विनी बालेला ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही सगळे दोन कपल आहोत, म्हणजे मी एक सुश्रुत आणि आशय आणि अश्विनी। आपल्याकडे सोबत नवीन कपल आहे। हाय आशय। अश्विनी अश्विनी तर आज आम्ही नंदीबाग ह्या एका रिसॉर्ट मध्ये जाणार आहोत। कर्जत साईडला आहे, ओलाने जातोय आणि कालपासून पाऊस पडतोय, आजही पाऊस पडतोय। तर छान थंड वातावरण आहे, गर्दीचा अजिबात त्रास होणार नाही। आज मजा करूयात आणि पुढे काय काय होतंय ते सुद्धा आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणारच आहोत। स्टेट ट्यून। आशय लॅपटॉप वर काम करतोय, ते पण ओला मध्ये। टॅलेंट आहे फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत नंदीबागला। आमचं चेक इन किती होतं, 12 वाजताचं होतं आणि आम्ही पोहोचलोय 3 वाजता। डायनिंग एरिया त्यांचा आवडीचं असं। कुछ कमेंट? करंगदा पूल ज्याच्यावर आता तुम्ही पडणार आहात। नाही नाही, मी एका हातात फोन आहे माझ्या, मुद्दामून काही नाही करत आहे मी सगळ्यात जास्त बॅलन्स करून चालण्याचा प्रयत्न करतोय आता। फोन म्हणून मी हलवत नाहीये। सांभाळून कुठे ए भाऊ, थांबा। आज आहे तारीख 7 मे आणि तुम्ही बघू शकता केवढा जोरात पाऊस पडतोय। आवाज पण तुम्ही बघू शकता। ऍक्टिव्हिटीजला आमच्या पॉज लागलाय। शांत झालाय बाबा, बरं वाटतं ना। पण चांगलं आहे हायटिंग, भजी बिस्किट हायजीन जाऊन बघितलं नाही। भेळ भजी बिस्किट चटणी मस्त। आता हायटी आहे। अचानक खूप जोरात पाऊस आलाय आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना चहाची तलप लागली। तर आता नेमकं तसंही हायटीचं टाईम झाला होता। तर मस्त ओली भेळ आहे, बिस्किट्स आहेत, गरम गरम भजी आहे, ब्रेड बटर आहे, जाम ब्रेड आहे, कॉफी आहे, चहा आहे। एवढं सगळं हायटीमध्ये आहे। दुपारी पण छान जेवण होतं। आम्ही ॲक्च्युली 3 वाजता आलो आणि जेवणाचा जो टायमिंग होता तो 2 वाजेपर्यंतच होता, तरीसुद्धा आम्हाला त्यांनी 3 वाजता छान सगळं जेवण आम्हाला दिलं आणि पोळ्या पण संपल्या होत्या। तर त्यांनी आम्हाला तूप लावून छान असं गरम गरम आम्हाला पोळ्या वाढल्या होत्या जेवायला। त्याच्यामुळे छान वाटलं आम्हाला। खूप गोष्टी आहेत आउटडोअरच्या ॲक्टिव्हिटीज, त्या पावसामुळे आम्हाला नाही करता आल्यात, पण आता थोड्या वेळाने किंवा सकाळी आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवू। पाऊस पडल्यामुळे बाहेरचं वातावरण एकदम रिफ्रेशिंग झालेलं आहे।
हे सगळे इथे राहण्याच्या सोयी केलेल्या आहेत छान. असेल ना तिकडे ते बघ, ते कॉर्नरला आहेत. चल आपण लाईन आपण आता ऍडव्हेंचर करू ब्रिजवर. परफेक्ट टाइम. कसं वाटतंय सुश्रुतला नंदीबागमध्ये नंदीबागच्या रिसॉर्टमध्ये येऊन? मस्त वाटतंय. वातावरण मस्त एक म्हणजे ऍक्च्युली की खूप थंड वातावरण आहे. झाडं आहे आजूबाजूला, पाऊस पडल्यामुळे मस्त वाटतंय. आणि इकडे एरिया पण चांगला आहे. पाणी आहे, स्विमिंग पूल आहे. जेवण आता आम्ही ब्रेकफास्ट केला, म्हणजे हायटी केलं. हायटी मस्त होता. इथे ना राहण्याची पण उत्तम सोय आहे, खाण्यापिण्याची पण मस्त सोय आहे. आणि असं लेक व्ह्यू टाईप असं लेक व्ह्यू झाला एक प्रकारचा त्यांनी बनवलेला आहे, क्रिएट केलेला आहे. फोटो शूटसाठी सुद्धा छान असे लोकेशन्स आहेत. परत खूप छान झाड आहे, त्याच्यामुळे सावली पण मस्त आहे. आणि इथे ना इनडोअर आउटडोअर असे खूप गेम्स आहेत, म्हणजे सायकलिंग, रोपवे सायकलिंग, अजून काय आहे, राफ्टिंग आहे. परत अजून ह्याला काय म्हणतात ते, ब्रिज आहे. तर खूप मस्त वाटत आहे. तर मी तुम्हाला छान छान अजून मजा काय काय आम्ही करतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवते. हे आहे आमचं रात्रीचं जेवण. मस्तपैकी एकदम चमचमीत आणि खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये भरलेला ताट आहे हा. छान थंडी वाजतीये, मस्त वाटतंय. आताही थोडा थोडा पाऊस आहे, पण ठीक आहे. इनडोअर गेम असल्यामुळे आम्हाला चांगलं आमचा टाईम जातोय छान. आणि जेवायलाही छान होतं. आताही आम्ही कॅरम खेळत होतो. सुश्रू जिंकलेला आहे. सुश्रू तू जिंकलास ना? मजा ना? पार्टी पार्टी. बल्ले 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 बल्ले. गोल्ड प्राइजेस कितने होंगे? देखो सिर्फ एक का बचा क्रिकेट बचा कर रखियो, बचा कर रखियो, फाड़ कर फेंको उसको, थ्रो इट आउट. सो एक काम करते हैं, लेट्स हैव 15 मिनट्स का देखो लाइन ये करता एवरीवन कम ऑन प्लीज पुट योर हैंड्स अप. वेरी गुड. सो ना दिस साइड मिलना है. सो दिस साइड नाम तो इसी रखा है ना, उनको देख के रखे अपने ये तो ऐसी बारिश है. ठीक है, सो लेट्स गो अगेन. भाई आप व्हाट्स नेम? आशय. आप खुद को स्मार्ट समझ के आया ठीक है? भावेश भाई और आशय, give it 30 seconds. 30 seconds. So 30 seconds का रहेगा. सर आपको अपने रूम से एक नाम लेकर आना है. का name should be common Indian food. कोई भी कॉमन खाने की चीज. फॉर एग्जाम्पल छोले भटूरे, फॉर एग्जाम्पल पाव भाजी. कंडीशन नंबर 1, कोई भी टिपिकल साउथ इंडियन, टिपिकल गुजराती, टिपिकल महाराष्ट्रियन, टिपिकल मारवाड़ी, ऐसे डिशेस का नाम नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए. कंडीशन नंबर 2, कोई भी इंग्लिश फैंसी फूड का नाम, फॉर एग्जाम्पल लगानिसो, पैरा, मैनापूसी, मानापूस, ऐसे नाम होने चाहिए. It should be common Indian food.
फॉर एग्जाम्पल वरण भात इज कॉमन राइट, वो मतलब सबको पता है, इट्स नॉट टिपिकल साउथ इंडियन। दाल ढोकली, वरण भात, वरण भात इट शुड बी कॉमन थिंग। सो भवेश भाई जो नाम आप लेकर आएंगे, he will perform for his scene, जो नाम आप लेकर आएंगे, he will act for his scene, it's a taboo from Sharad's King, giving 30 seconds, आपका नाम यहाँ तक आवाज नहीं आनी चाहिए, आपका नाम यहाँ तक आवाज नहीं आनी चाहिए, 30 seconds and your time starts now, जाओ। Okay, so let's do one guys, so किससे start करना है? और किसको पहचानना है, हमें पहचानना होगा। वड़ा पाव, So 3, 2 हाँ 500 पॉइंट। बोल नहीं सकते। Last 10 seconds. नहीं भाई प्रॉब्लम बोलो में नहीं। हाँ जीत गए। प्रॉब्लम यहाँ पर भी आशा आणि अश्विनी आता गेले बोटिंग करायला। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर आम्ही सकाळी 8 वाजता उठलो, रात्री आम्ही 2 वाजता ना सुश्रू 2 वाजता आम्ही एक साऊथ इंडियन मूवी बघत होतो आणि सकाळी आम्ही उठलो तर मोठा सरप्राईज मिळाला होता। पाणी रात्रीपासून नव्हतं
काहीतरी प्रॉब्लेम झालं होतं, तर मग आशा आणि अश्विनीने आम्हाला उठवलं 8 वाजता. त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो, मस्त वॉक केला, सायकलिंग केलं, मजा केली मस्त. आणि आंघोळ केली नाहीये, तर आंघोळ बाकी आहे. ब्रेकफास्ट झाला आमचा. ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट करून घेतला. पहिल्यांदा बिफोर बाथ आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे. तर आता मस्त आशा आणि अश्विनी रिव्हर राफ्टिंग करतायत. त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत. तू काय ते काय? अच्छा तिला सांगते. ओके ओके. रोपवे सायकलिंग ना हे. हाय जमा जमा वल्लवणं म्हणतात त्याला, वल्लवणं. छान ऍक्टिव्हिटीज आहेत. पावसाने आज आम्हाला फायनली साथ दिलेली आहे. आले 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 आपल्या आपल्या डेस्टिनेशनला आले. हे तू मध्ये पॉज काय घेतला आशय? जोर लगा के हैया. दोन्ही चालवा, दोन्ही चालवा, दोन्ही चालवा. हा दोन्ही दोन्ही घ्या. बघा ना गेले काय नाही, पहिल्यांदा गेले मी, बघितलं ना. ब्रिजच्या खालून घ्या, ब्रिजच्या खालून दादा, ब्रिजच्या खालून. अरे ब्रिजच्या खालून घेतला घेतला. हा दोर लागला. गेला गेला ब्रिजच्या खाली. मी ऍक्च्युली बघतो, पेडल करत होता, मी बघत होतो ना कसं करतोय. आला ना करता ना, मी ऑब्झर्व करतो कसं करतोय, मग त्याला बघून त्याला मला आयडिया आली. आता आले त्याला, आता आले. अगे नाही नाही एवढा नाही झाला. घेतोय घेतो. आता इथून येते तिथून इथून येतील आता. किती घ्या. अडकला अडकला अडकला. पेडल पेडल बघा, पेडल वरती रेस. तिकडे असं इकडून मग पेडल वरती रेस करतो ना तो मध्ये मध्ये. आला आला. तिकडे ऍक्च्युली चाल थोडा अवघड आहे. तिकडे जागा कमी आहे ना. एकदम असं एकदम जवळ जवळ आले. आता आला आले दादा आला. टन 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 टन. नाही फटेगी मजा आहे. पाणी आहे ना म्हणून जास्त. ए वहिनी हात घाला आणि ढकला. हात घाला आणि ढकला. वर नाही होणार काय. चला लाकड्यांवर. ए ढकली ढकली. लेफ्ट लेफ्ट घ्या, लेफ्ट घ्या. लेफ्ट लेफ्ट तुमच्या लेफ्ट मारा. पुढच्या साईडला, पुढच्या साईडला तिकडे जाणार. अडकले अडकले अडकले. आला. हॅलो मस्त वॉक झालाय आपलं, कायाकिंग झालाय, रिव्हर राफ्टिंग झालाय, रोपवे सायकलिंग झालंय आशयचं फक्त. सुश्रुतचं नाही झालंय. सुश्रुत काय नाही झालं? परत बोल, परत बोल. ते बोलले की 75 अबव नाही झालं. ओ वाला सीन झाला तुझ्यासोबत. हो ना. फक्त 70 असं 70 होतं म्हणून तो गेला. पण त्याची पण सायकल शेक होत होती. सुश्रुत ते तिकडे गेलाय मदतीला शिफ्टिंग साठी. तर मी मस्त पाण्यामध्ये बसतीये.
हाय, तुम्हाला जेवण कसं वाटलं? छान वाटलं? कारण की आम्हाला पण छान वाटलं. मराठी फ्लेवर जो आहे ना आपला महाराष्ट्र, हा तो, आणि असं सोडा वगैरे पण घातलेला वाटत नाहीये अजिबात. आता कळतं लगेच. आम्ही मस्तपैकी महाराष्ट्रीयन जेवण एन्जॉय करतोय. चेकआउट करतोय मी आणि सुश्रुत आणि निघतोय. कर्जतला जाऊ आम्ही. साधारण 35 ते 40 मिनिटं आहे कर्जत स्टेशनला पोहोचायला आणि आमची बरोबर 4 वाजता ट्रेन आहे. तर मग आम्ही 3 वाजता निघू, जेणेकरून आम्ही 4 वाजता बरोबर ट्रेनच्या टाईमला पोहोचू. इथला अनुभव एकदम मस्त होता आमचा, खूप छान होता. फुल एन्जॉय केला आम्ही पूर्ण दिवस. इथे आमरसपुरीचा ताव मारणं चाललंय. तुम्ही भावंड आहेत का रे दोघं जण? हो हो. हो, खाणारे खातात ना. तर नंदीबागचा अनुभव एकदम मस्त आहे आमचं आणि आय होप ह्यांचा पण जाईल आज दिवस छान. आज असेल ना त्यांच्याकडे आज काहीतरी वेगळं काहीतरी. आय होप. पडला तर अवघड आहे. नाही पडणार मला असं वाटतं. हाऊस पिटली पावसाची पण. काल फिटायला हवी होती. आज पडला तर बसलो असतो. हो, तुम्हाला जायचं होतं ना इथे ना. हा, हो चला ब्लॉग जायचंय. करा. चला फक्त तुम्ही हलवू नका यार प्लीज. तू जा पुढे. अरे ऊन आलं रे. आम्ही असं जाणार आहोत. नाही मी पकडते जेणेकरून तुम्ही हलवणार नाही. हा ना. क्या था म्यूजिक में ट्यून में गाओ. वो ऐसे कर बोल शक्ति माना ऐसे उड़ गया. आशय बोल. काय करते आशा? आशय व्हिडिओ काढते आशय. मी ब्लॉग मध्ये मस्त आहे. कपल साठी तर छानच आहे. 4 आरामात. आणि अजून 5-6 जण बसवायचे असेल तर खाली बेड पण बसेल आरामात. आणि शिवाय ग्रुप साठी पण आहे. आणि आल्या एक छान राधाकृष्णाची फ्रेम आहे. आणि हे आहे आपलं खूप मोठं असं बाथरूम, जिथे हे बाथटब आहे. चला आम्ही फायनली निघालोय. तुम्ही कुठपर्यंत इथं येत आहेत का मला बाय करायला? हो चला निघालोय फायनली आम्ही. कुठून जायचं? इथून आली आहे. मला हा व्हिडिओ बघून कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही कर्जतवरून येऊ शकतात, भिवपुरीवरून येऊ शकतात, शिवाय तुम्ही ओलाने पण येऊ शकतात. ओलाने आलात तर तुम्हाला भिवपुरी कडाव मार्गे तुम्ही येऊ शकतात. आम्ही कल्याणहून आम्हाला साधारण 2 तास लागले बाय ओलाने. तर त्या दृष्टीने तुम्ही येऊ शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.